नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे शिवज मम्मा। तर आज आपण पाहणार आहोत छोलेची भाजी, याला काबुली चना देखील म्हणतात। तर हा काबुली चना मी एक 6 ते 7 तास भिजवून ठेवला होता पाण्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला कुकरला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, शिजवून घ्यायचा आहे। तर शिजवताना मी त्याच्यामध्ये काही खडे मसाले टाकले आहेत, जसं की दालचिनी, 2 लवंग, मिरी, एक तमालपत्र टाकून मी त्याच्या एक 7 ते 8 शिट्ट्या करून घेतल्या आहेत। तो छान शिजला गेलेला आहे आणि भाजीसाठी मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत, 2 टोमॅटो घेतले आहेत, अद्रक, लसूण, 2 हिरवी मिरची घेतली आहे, थोडेसे काजू घेतलेले आहेत, कोथिंबीर देखील घेतलेली आहे। सोबतच आपल्याला तेल, मीठ आणि आपल्या साठवणीतल्या मसाल्यांचा याला वापर करायचा आहे। तर चला दाखवते मी कशा प्रकारे भाजी बनवायची। तर तुम्ही इथे पाहू शकता, मी कांदा आणि टोमॅटोचं वाटण करून घेतलेलं आहे, सोबत अद्रक लसूणची पेस्ट देखील तयार केली। तर इथे आपलं तेल उकळलं गेलेलं आहे कढईमध्ये, त्याच्यामध्ये मी थोडीशी जिरे टाकते, सोबतच थोडी राई पण टाकते आणि हे जे कांद्याचं वाटण केलेलं होतं ते आपल्याला टाकायचं आहे। इथे कांदा मी 2 मिनिट छान परतला आहे, त्याला आता तेल सुटलेलं आहे। त्याच्यामध्ये मी आपण हे जे टोमॅटोचं वाटण केलं होतं ते देखील मी याच्यामध्ये टाकलेलं आहे। सोबतच याच्यामध्ये आपण जो अद्रक लसूणची पेस्ट केली होती ती देखील मी याच्यामध्ये टाकलेली आहे। तुम्ही तेलामध्ये देखील टाकू शकता। हे कांदा टोमॅटोचं वाटण लवकर परतण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते, याने लवकर परतलं जातं। तर इथे आपलं वाटण छान परतलं आहे। तर इथे हे जे वाटण आपण कढईमध्ये टाकलेलं होतं ते छान परतलं गेलेलं आहे। तर त्याच्यामध्येच मी हळदी पावडर, थोडंसं लाल तिखट, अंदाजे तुम्ही आपल्या अंदाजाने टाकू शकता, सोबतच थोडीशी धना पावडर टाकली आहे आणि ते छान परतून घ्यायचे। तर तुम्ही इथे पाहू शकता वाटण छान परतले आहे, त्याला तेल सुटले। सोबतच मी याच्यामध्ये थोडासा किचन किंग मसाला टाकते। तुमच्याकडे छोले मसाला असेल तर तोही देखील तुम्ही यूज करू शकता। तर तुम्ही इथे पाहू शकता वाटण छान परतलं गेलं आहे। तर याच्यामध्ये आपण जे छोले शिजून घेतले होते ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे, त्याला परतून घ्यायचं आहे आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी भाजीची ठेवू शकता। मला थोडीशी जाडसरच भाजीची कन्सिस्टन्सी हवी आहे, जास्त रस्सा नको आहे। तर इथे आपल्याला आपल्या चवीनुसार याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे। मीठ थोडं अंदाजानेच टाकायचं आहे, कारण आपण कांदा टोमॅटोचं वाटण परतताना देखील त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं। आणि भाजीची कन्सिस्टन्सी थोडीशी जाडसर हवी, याच्यासाठी आपण थोडेसे काबुली चणे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतले होते, ती पेस्ट देखील मी याच्यामध्ये टाकलेली आहे। सोबतच जे काजू आपण घेतलेले होते त्याची देखील मी पेस्ट केली होती, तर ती देखील याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे। तर अशा प्रकारे एक 6 ते 7 मिनिटांनंतर मी गॅस बंद केलेला आहे। आपली भाजी छान मीडियम घट्ट अशी कन्सिस्टन्सी देखील याला आलेली आहे आणि याला तुम्ही पाहू शकता, याला तरी देखील खूप छान सुटलेली आहे। तर अशा प्रकारे आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे। ही तुम्ही भातासोबत, चपातीसोबत किंवा भटुऱ्यांसोबत देखील खाऊ शकता। तर तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा।